मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत. मुकुल, जसं आता एसपीने सांगितलं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालंय, पण आताची काय ताजी स्थिती, तुझ्याकडे काय ताजी माहिती? अश्विन, जसं पोलीस अधीक्षक सांगत होते त्या पद्धतीने आता सध्या रेस्क्यू ऑपरेशन पूर्णपणे थांबलेलं आहे. जी वाहतूक आहे त्या वाहतुकीला आता कुठल्याही स्वरूपाचा विलंब किंवा अडथळा होणार नाहीये. मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे की 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहेत. उर्वरित जे जखमी होते त्यांना पाचोऱ्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे. पाचोऱ्याच्या जवळच हा अपघात घडला, त्यामुळे जे नजीकचं स्थानक होतं त्या ठिकाणी या सर्व जखमींना हलवण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने हळूहळू माहिती समोर येत आहे अशी देखील माहिती समोर येत आहे की पुष्पक एक्सप्रेसला आज काही काळ विलंब झालेला होता. ती उशिराने धावत होती आणि ती उशिराने धावत असल्यामुळे बंगळुरू एक्सप्रेस ही एका बाजूने दुसरीकडे जात असताना दोन्ही गाड्यांची वेळ एकदम आली. पुष्पक एक्सप्रेसमधली चेन ही खेचण्यात आलेली होती. जसे आपल्याला मगापासून माहिती मिळत आहे, आग लागल्याची अफवा पसरली. 1-2 प्रवाशांनी चेन खेचली आणि त्यानंतर गाडी काही धीमी झाली. गाडी थांबल्यानंतर अनेकांनी जीवाची पर्वा न करता या गाडीमधनं उड्या मारल्या. त्यांना अंदाजच आलेला नव्हता की समोरून दुसरी गाडी, आपण ज्या ट्रॅकवर जात आहोत त्या ट्रॅकवरनं दुसरी गाडी समोरून येत आहे, हा अंदाज कोणालाच आला नाही. आणि लोक जे प्रवासी होते ते जीवाच्या आकांताने रेल्वे पुष्पकमधनं उतरले आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी दुसरा ट्रॅक ओलांडून जात असताना समोरनं ही कर्नाटक एक्सप्रेस आली आणि त्याचा धडक लागून 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अशी मिळत आहे. सुरुवातीला 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती, मात्र आता मृतांच्या आकड्यामध्ये देखील वाढ होत आहे. परंतु जे उर्वरित जखमी होते, कोणाच्या हाताला लागलेला आहे, कोणाच्या पायाला लागलेला आहेत, अशा सर्वांवर आता उपचार सुरू आहेत. काही गंभीर स्वरूपाचे जखमी आहेत, काही किरकोळ स्वरूपाचे जखमी आहेत, त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. जळगावचे मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत. त्यांच्याबरोबर ज्या आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या उपयोगी पडणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत, ज्या यंत्रणा आहेत, त्याचे सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी हे घटनास्थळी दाखल आहेत. मुकुल, किती जणांवर उपचार सुरू आहेत, कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, या संदर्भात काही कळलंय का? अश्विन, पूर्ण माहिती अद्याप आलेली नाहीये. मात्र 8 ते 10 जणांवर पाचोऱ्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. काही आजूबाजूच्या ठिकाणी देखील उपचार केले जात आहेत. काहींवर प्राथमोपचार देखील केले जात आहेत. मात्र मानसिक धक्का अनेकांना बसलेला आहे. काहींचे सहप्रवासी होते ते आता तिथे राहिलेले नाहीये. त्यामुळे एकच सैरभैर असं वातावरण तिथे निर्माण झालेलं होतं, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. आता परिस्थिती हळूहळू कंट्रोलमध्ये येत आहेत. कोण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांची ओळख देखील घेतली जात आहेत. कोण जखमी आहेत, कोणाच्या बरोबर किती प्रवासी होते, ही सर्व आता माहिती यंत्रणेच्या माध्यमातून केली जात आहे आणि थोड्याच वेळामध्ये संपूर्ण माहिती यंत्रणेला ज्यावेळेस मिळेल त्यावेळेसच सगळी माहिती आपल्या हाती लागणार आहे. त्यासोबतच मुकुल, जसं आता आपल्या एसपींनी सांगितलं, पोलीस अधीक्षकांनी, रेस्क्यू ऑपरेशन तर पूर्ण झालेलं आहे. मात्र इथून पुढे आता मंत्री गिरीश महाजन तिकडे हॉस्पिटलमध्ये देखील भेट देणार आहेत का, या संदर्भात काही कळलंय, तपशील कळलाय काय? हो, नक्कीच. गिरीश महाजन घटनास्थळी दाखल झालेले होते. तोपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा अंदाज आलेला नव्हता, नेमके किती प्रवासी जखमी आहेत, कितींचा मृत्यू झालेला आहे आणि घटनास्थळी काय परिस्थिती आहे. गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन तिथली पूर्णपणे पाहणी केलेली आहे. तिथे ज्यांना जी तात्काळ मदत अपेक्षित होती, जी मदतीची गरज होती, ती मदत त्यांना पुरवण्यात आलेली आहे. आणि आता एक एक करत जे गंभीर जखमी आहेत त्यांची विचारपूस केली जात आहे. त्याचबरोबर जे जखमी प्रवासी आहेत त्यांची देखील आता चौकशी केली जात आहे. गिरीश महाजन त्यांची देखील भेट घेणार आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे की 11 प्रवाशांना आतापर्यंत जीव गमवावा लागला, अशी माहिती यंत्रणेकडनं आपल्यापर्यंत उपलब्ध होत आहे. मुकुल, धन्यवाद. बातमीचे ताजे अपडेट वेळोवेळी जाणून घेतच राहू. तर सध्याच्या घडीची अपडेट, याचं रेस्क्यू ऑपरेशन या अपघाताचं सध्या पूर्ण झालं, जसं पोलीस अधीक्षकांनी आपल्याला सांगितलं. आणि सध्याची माहिती जी आहे त्यानुसार 11 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. साधारण 5 ते 6 लोक जखमी आहेत, ज्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.